आनंद करावा हीच देवाची आमच्या जीवनात इच्छा आहे। म्हणून आज एका दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, हे गीत गाऊन जुनं गीत आहे, परंतु आज देखील त्याचे शब्द आम्हाला स्पर्श करून जातात। प्रियानो, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या वाग्निश्चयाच्या विधीकरिता एकत्रित झालेल्या सर्व प्रियजनास, गवटी परिवार आणि पाखरे परिवार आणि त्याच प्रकारे गारखेडा मंडळीच्या द्वारे प्रभूमध्ये आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। आजचा हा दिवस खरोखर प्रभूने बनवलेला आहे। प्रियानो, जीवनाच्या अनेक चढ उतारीच्या परिस्थितीमध्ये आमचा प्रभू आमचा हात कधी सोडत नाही, तो सदैव आमच्या सोबत असतो। हा दिवस, ही तारीख, ही वेळ, ही घटना त्याने अद्भुत प्रकारे योजून ठेवलेली आहे। त्याच्या योजून ठेवलेल्या दिवसाच्या पलीकडे किंवा अगोदर मनुष्य काम करू शकत नाही। आणि म्हणून आजच्या या सुंदरशा वाग्निश्चयाच्या विधीसाठी, ज्याला आम्ही पवित्र शास्त्राप्रमाणे वाग्निश्चय म्हणतो, परंतु आमच्या मराठी भाषेमध्ये जे सर्वसाधारण त्याचा उपयोग करतात, एंगेजमेंट किंवा साखरपुडा, या प्रसंगासाठी आपण सर्वजण आलेले असताना मी विशेष करून विनंती करतो, गवटी परिवारामधून बंधू आणि बहीण गवटी हे पवनला घेऊन समोर येतील आणि समोर या ठिकाणी बसतील। त्याच प्रकारे बंधू अजय, सिस्टर अजय आणि प्रतीक, म्हणून मी दोन्ही परिवाराला विनंती करतो ते समोर येऊन बसतील।
धन्यवाद, थँक्यू. सगळ्यांच्या हातामध्ये बायबल आहे. मी ती महत्वाची गोष्ट पाहिली प्रियांनो, कारण माझी सुरुवात करतो. मी मनापासून आभार मानतो आजच्या ह्या वाण सुनील हे उपस्थित आहेत आणि ते ह्या वाण निश्चयाची जी विधी आहे ते संपन्न करणार आहे. म्हणून मी प्रभूमध्ये मंडळीच्या आणि कुटुंबाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. त्याचप्रकारे आमच्यामध्ये प्रभूचे दास ब्रदर अल्बर्ट जोएले आहेत, ते देखील ह्या विधीसाठी आम्हाला लाभलेले आहेत. त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानूया. मी विशेष करून कुटुंब आणि मंडळीच्या वतीने त्यांचे मना रेवल डिसिल्वा हे आहेत आणि त्याच प्रकारे गिटारमध्ये आमचं ते सहकार्य करणार आहेत. सुंदर सुंदर गीतं त्यांनी स्वतः या ठिकाणी छापून आमच्या समोर दिलेली आहेत. वाद्यांच्या द्वारे सुंदर संगीत गाण्यास ते आम्हाला सहाय्य करतील आणि त्यांच्या सोबत विशेष करून बंधू नोएल डेव्हिड हे देखील आहेत. मी ह्या दोघांचे कुटुंबाच्या वतीने आणि विशेष करून मंडळीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहे. पवित्र और स्तुति की योग्य प्रभु जी, फिर एक बार हम आपकी स्तुति करते हैं, धन्यवाद करते हैं, आपकी गौरव सम्मान करते हैं प्रभु जी. महान परमेश्वर, सारे सृष्टि का निर्माण करता आप प्रभु जी. मनुष्यों को आपने अपने हाथों से बनाया और प्रभु जी आपके स्वरूप में बनाया. ऐसा परमेश्वर आप इसके धन्यवाद देते हैं. आप प्रेम करने वाला परमेश्वर है, दया करने वाला परमेश्वर है, क्षमा करने वाला परमेश्वर है. और उसी रीति से आप हमें हमारा जीवन में प्रभु यीशु मसीह के द्वारा हमारा उद्धार करके प्रभु जी जो आपसे दूर गए थे फिर वापस हमारे स्थान हमें आपने उसके लहू के द्वारा, उसके अर्पण के द्वारा, हमारे शुद्धता के द्वारा आप प्रभु जी आपके चरणों में हमें स्थान दिया. धन्यवाद देते हैं. तो इस समय कारगड़ा मंडली का इस जो सभा के लिए हम धन्यवाद देते हैं, जो वाक निश्चय इसके लिए प्रभु जी हमें प्रार्थना करते आ रहे थे. प्रभु जी कुटुंब और व्यक्तिगत और मंडली प्रार्थना करते समय प्रभु जी आज एक सुंदर समय प्रभु आपने हमें दिया है. आपका उपस्थिति के लिए प्रभु धन्यवाद देते हैं, स्तुति करते हैं, आपको धन्यवाद देते हैं प्रभु जी. हमारे बीच में जो सेवकों को उपलब्ध किया है उसके लिए हम धन्यवाद देते हैं. भाई बहनों को उपलब्ध किया है सब आने के लिए सहायता के धन्यवाद देते हैं. जो दोनों परिवार के द्वारा लौटी परिवार और पाखरे परिवार के रिश्तेदार भी हैं उनके लिए भी मैं धन्यवाद देते हैं. तो विशेष करके प्रभु हम आपके चरणों में बैठते समय प्रभु जी सारे विधि आपके हाथ में लेकर प्रभु आशीषित करो. सब आपके गौरव के लिए, आपकी महिमा के लिए उन्हें दो, ऐसे हम सहायता कर सकते. विशेष करके भाई भवन बहन प्रतीक्षा उन्हें एक निर्णय के साथ प्रभु एक निश्चित रीति से प्रभु आगे चलने के लिए ये पहला जो कदम है इसके लिए भी हम धन्यवाद देते हैं प्रभु. तो आपकी इच्छा के अनुसार सब आप को कीजिए, इसे हम प्रार्थना करते हैं. फिर एक बार हम प्रार्थना करते हैं प्रभु जी यहाँ पर जो गाने वाले गीतों को प्रभु हमें सहायता करो आपको स्तुति करने के लिए. इतना ही आत्मा में चलाओ. आपके जो सेवक वचन की सेवा करने वाले हैं प्रभु जी वो वचन प्रभु आपके सिंहासन के द्वारा हमारे हृदय तक पहुँचने के लिए सहायता करो. विशेष करके पवन और प्रतीक्षा के लिए भी उसे अधिक उनके जीवन में उन्नति के लिए होने दो, इसे प्रार्थना करते हैं प्रभु. सारी विधि को आपके हाथ देते हैं प्रभु जी. ये प्रार्थना हमारा प्रिय प्रभु उद्धार करता प्रभु यीशु मसीह के मीठ और मधुर नाम में मांगते पिता, आमेन. त्याच्या स्तोत्र 86 आणि 12 मध्ये म्हणतो, हे प्रभू माझ्या देवा, मी आपल्या जीवे भावे तुझे गुणगान गायचा महिमा याचे मी सदोदित वर्णन करेन. आणि म्हणून आमच्या हस्तपत्रिकेमध्ये गीत क्रमांक 1 आहे. मी सर्वांना विनंती करतो आपण क्वायर सोबत बंधू रिबल आणि बंधू नोएल यांच्या सोबत गीत क्रमांक 1 वंदे प्रभू वंदे मसीह हे आम्ही सर्वजण मिळून गाऊया. सॉन्ग नंबर 1 गीत क्रमांक 1. Thank you.
रचनामृते शरणागत को अर्पण करते हो सुजीवन को रचनामृते शरणागत को अपने बदले पूर्ण प्रभु धन्य रसी धन्य प्रभु अपने बदले पूर्ण प्रभु धन्य रसी धन्य प्रभु धन्य प्रभु वंदना करते हम आणि म्हणून थोडक्यामध्ये त्यांच्याबद्दल एक छोटासा परिचय मी स्वतः तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे. हा जो पवित्र वाङ्निश्चयाचा विधी आहे, जो बंधू पवन शंकर गवटी आणि त्याच प्रकारे बहीण प्रतीक्षा अजय पाखरे ह्या दोघांचा ह्या ठिकाणी हा विधी संपन्न होत आहे. दोघांबद्दल जर माहिती द्यायची तर मी जगिक गोष्टी ह्या दोघांबद्दल अधिक सांगणार नाही, परंतु महत्वाची गोष्ट या दोघांनी आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे. आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला आणि सर्वात महत्वाची गोष्ट तदनंतर मंडळीमध्ये त्रयेक परमेश्वराच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेऊन आजपर्यंत गारखेडा या स्थानिक मंडळीमध्ये ते सहभागितेमध्ये आहे. मी मनापासून ह्या दोन्ही उभयांचे प्रभूमध्ये आभार मानतो की असा हा आत्मिक निर्णय घेण्यास प्रभूने विशेष करून ह्या दोघांना सहाय्य केलं. बंधू पवन शंकर गवटी जो राहणार माऊली नगर बीड बायपास, जो औरंगाबाद ह्या भागातून आहे आणि गारखेडा विश्वासणाऱ्यांची ब्रदरन मंडळी यामध्ये तो नियमित सहभागितेमध्ये आहे. त्याच प्रकारे आपल्या एज्युकेशन मध्ये त्यांनी बॅचलर्स इन इंजिनिअरिंग हा विषय त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि तो पुणे या ठिकाणी सायवेज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जी कंपनी आहे त्यामध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे. हा थोडासा परिचय बंधू पवन यांच्या संदर्भामध्ये आहे. आणि आमची बहीण प्रतीक्षा अजय पाखरे जी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची ब्रदरन मंडळी गारखेडा त्या ठिकाणी सहभागितेमध्ये आहे. तिने देखील आपलं शिक्षण अधिक अद्भुत प्रकारे पूर्ण केलेला आहे. मास्टर्स इन मायक्रोबायोलॉजी हा विषय तिने घेतलेला आहे आणि ते पूर्ण करण्यास प्रभूने तिला सहाय्य केलेलं आहे. ते रेणुका नगर गारखेडा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. ह्या दोघांचा हा वाङ्निश्चयाचा विधी या ठिकाणी विशेष करून आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 प्रभूच्या आणि उपस्थित मंडळीच्या समक्षतेमध्ये संपन्न होत आहे. मंडळीने अनेक दिवसांपासून कुटुंबाने अनेक दिवसांपासून ह्याकरिता प्रार्थना केली आणि प्रभूने हे दार उघडलं, प्रभूने हा मार्ग उघडला प्रियांनो. आणि म्हणून हे वाङ्निश्चयाचा विधी कशा प्रकारे घडून आला त्याकरिता आम्ही छोटीशी साक्ष विशेष करून दोन्ही कुटुंबांकडून ऐकणार आहोत की हा जो विधी आहे वाङ्निश्चयाचा तो कसा घडून आला. आणि म्हणून मी प्रथमतः विनंती करतो बंधू अजय पाखरे समोर येतील आणि थोडक्यामध्ये प्रभूने हा जो विधी आहे कशा प्रकारे हे स्थळ तुमच्या समोर दाखवलं त्यामध्ये थोडक्यात ते सांगतील आणि तदनंतर शंकर गवटी हे देखील थोडक्यात ती साक्ष देतील. प्रेमाचा सलाम. बऱ्याच दिवसापासून सर्वजण प्रार्थना करत होते प्रतीक्षाच्या आणि पवनच्या लग्नासाठी आणि सर्वांचं प्रार्थनेचे उत्तर देवाने दिलं. आणि एक दिवस श्यामब्रदरनी फोन केला मला संध्याकाळच्या वेळेस पवनच्या घरी गेल्यानंतर. आणि ब्रदर एक खुशखबरी आहे. मला लगेच कळालं की काहीतरी प्रतीक्षेसाठीच खुशखबरी आहे म्हणून. त्यांनी सांगितलं पवनचं स्थळ आहे म्हणून प्रतीक्षेसाठी. म्हटलं याच्यापेक्षा अजून कोणती गोष्ट मोठी आहे, कारण तो आपल्या मंडळीमध्ये आपल्या समोर लहानचा मोठा झालेला आहे प्रभूमध्ये आणि एकदम प्रामाणिक मुलगा आहे. माझी हो आहे होकार आहे. मी फक्त घरी जाऊन माझ्या घरच्यांचा एक विचार घेतो आणि तुम्हाला लगेच कॉल करतो. मी घरी आलो, घरच्यांना सगळ्यांना बसवलं, मुलाला
पत्नीला, मुलीला सगळ्यांचा विचार घेतला. असं स्थळ प्रतीक्षेसाठी आलेले पवनचं, ते सर्वांनी होकार दिला आणि सर्वांना आनंद झाला. त्यापेक्षा जास्त प्रतीक्षेच्या शहरावर मी आनंद बघितला, तुम्हाला अधिक आनंद झाला असेल. आणि आम्ही सर्वांनी ह्या प्रकारे होकार दिला आणि प्रभूने प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्या प्रकारे हा सर्व विधी प्रभूने घडून आणला. त्याबद्दल मी सर्वांची मनापासून उपकार मानत आहे, प्रभूचे देखील मनापासून उपकार मानत आहे. आणि इथून पुढे देखील त्यांच्या जीवनामध्ये प्रभूमध्ये अधिक पुढे वाढण्यासाठी त्यांच्या प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या. आणि आतापर्यंत केलेल्या प्रभूने सहाय्याबद्दल मी प्रभूची मनापासून उपकार आणि आभार मानत आहे. धन्यवाद. सगळ्यांना सलाम. आम्ही प्रार्थना करत होतो पवनसाठी. प्रार्थना करत असताना देवाने आम्हाला प्रत्यक्षाचं स्थान दाखवलं. मग आम्ही मंडळाजवळील आणि सेवक पाकरेबद्दल यांना संपर्क साधला यांना. तसेच प्रभूने अद्भुत कार्य केलं. बरोबर धन्यवाद करतो मी. तसे इथून पुढे आम्ही आपण सर्वांनी पुढील कार्यासाठी प्रार्थना करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. काम करणारा मोठा परमेश्वर आहे आणि हेच सगळ्यात उत्तम आहे. आमची साक्ष आमच्या शब्दांपेक्षा जास्त आमच्या जीवनातून दिसणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व साक्षीमध्ये परमेश्वराचा हात दिसत असतो. प्रियांनो, दोघांच्या साक्षीबद्दल आम्ही मनापासून प्रभूचे आभार मानूया. मी विशेष करून विनंती करतो, आमच्यामध्ये सिडको मंडळीतून ब्रदर पाखरे आहेत, ते समोर येऊन शास्त्र वाचन करतील. करिंथकरास ह्याचे दुसरे पत्र, त्याचा 11वा अध्याय आणि त्याचे वचन 1 ते 6 ते आपल्या करिता वाचतील. मी विनंती करतो बंधू पाखरे हे समोर येतील आणि आपल्या सर्वांना सलाम. आपण पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र 11वा अध्याय 1 ते 6 वचन वाचूया. माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केलात तर बरे, आणि ते तुम्ही करीतच आहात. कारण तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की तुम्हाला सुद्धा कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारलेली नाही अशी दुसरी स्वार्थ जर स्वीकारता, तर यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उन्हा नाही असे मी मानतो. जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही, हे आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकात व सर्व प्रकारे प्रगट केले. वाचलेले वचन बरोबर मी तुमचे वाग्दान केले आहे. त्याचा खूप मोठा आत्मिक अर्थ आहे आणि ते नक्कीच आम्हाला समजण्यासाठी समजवण्यासाठी आमच्यामध्ये प्रभूचे दास ब्रदर अल्बर्ट जोएल हे आहे. आणि आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहे की वांगनिश्चय काय आहे, वांगनिश्चय काय आहे. आणि विशेष करून प्रभूचे दास आम्हाला ह्या गोष्टी समजून सांगतील. विशेष करून फक्त ह्या दोन उभयतांसाठी, दोन कुटुंबासाठी नाही, परंतु या ठिकाणी उपस्थित असणारे प्रत्येक जे आम्ही जण आहे, आम्ही प्रार्थनापूर्वक आजच्या ह्या वचन सेवेसाठी प्रभूच्या दासाला प्रभूच्या हाती समर्पित करूया. आणि म्हणून आमच्यामध्ये छावणी मंडळीतून ब्रदर पाटील आहेत, मी त्यांना विनंती करतो ते बंधू अल्बर्ट जोएल प्रभूचे दास जे छावणी मंडळीतून आहेत त्यांना प्रभूच्या हाती समर्पित करतील. प्रार्थना करूया. आमच्या सर्व समर्थ पवित्र गौरवी दयाळू कृपाळू अत्यंत करुणाळू प्रेमळ पित्या, आम्ही मनापासून या वेळेमध्ये तुला धन्यवाद देतो, तुला स्तवितो. तुझ्या महान प्रीतीबद्दल, तुझ्या त्या पवित्र योजनेबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझा प्रिय पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्या नावामध्येच प्रेमपित्या अशा रीतीने आज वांगनिश्चय या निमित्ताने तुझ्या समोर आम्ही उपस्थित आहोत, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. हे सर्व तुझी करो. मनुष्याचं ज्ञान, मनुष्याचा विवेक हे सर्व अपूर्ण आहे, तरी देखील देवा तू प्रत्येकांचं अंतःकरण जाणणारा तू परमेश्वर आहेस.
म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या दोन कुटुंबांना, दोन व्यक्तींना प्रेमपित्या तुझ्या इच्छेनुसार तू एकत्र केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. या वांगनिश्चयाच्या निमित्ताने बंधू जोएल यांना तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. तुझ्या वचनातून बोध करीत असताना प्रेमपित्या तुझ्या आत्म्याच्याद्वारे प्रेरणा देऊन देवबापा बसलेल्या प्रत्येकांसाठी, विशेष करून या उभयतांसाठी प्रेमपित्या आजच्या वचनाच्याद्वारे तू बोलावा अशी आम्ही तुझ्याकडे विशेष करून प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र आत्म्याकडून चालावं आणि ऐकणाऱ्या प्रत्येकांना त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास देखील तुझी कृपा करो. सर्व गोष्टी तुझ्या स्वाधीन ठेवून प्रार्थना विनंती आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यात नावात प्रार्थितो म्हणून ऐकूया. आमेन. ख्रिस्ताच्या अतिथोर आणि प्रिय नावामध्ये जमलेल्या सर्व प्रियजनांना प्रेमाचा सलाम. प्रभूचे आपण आभार मानूया. आजचा हा दिवस प्रभूने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रभूने दाखवला आणि या दिवशी गवती परिवार असो किंवा पाखरे परिवार असो, दोन्ही परिवारांमध्ये आणि पवार आणि प्रतीक्षा यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वांगनिश्चय विधीचा हा दिवस प्रभूने दाखवला, त्याबद्दल प्रभूचे आभार मानूया. प्रभूच्या दासांनी आताच जे वचन सांगितलं होतं, आमचं एकमेकांसोबत बोलणं झालं नव्हतं, पण आजचा आपला जो संदेश आहे तो त्याच शास्त्र भागामधून असणार आहे. म्हणून पुन्हा एक वार आपण करीत दुसरे पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 2 वाचूया. 2 Corinthians chapter 11 and verse 2. करीत दुसरे पत्र 11वा अध्याय वचन 2. कारण तुम्हा विषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. देवबाप वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद पाठवो. जेव्हा आपण या वचनाकडे लक्ष देतो, 3 गोष्टी, 3 वाक्य आपल्या समोर आहेत. पहिलं वाक्य आहे, कारण तुम्हा विषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. दुसरं वाक्य, मी एका पती बरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की. तिसरं वाक्य, तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. वांगनिश्चय विधी, आताच बंधूंनी सांगितल्याप्रमाणे याला आपण साखरपुडा म्हणतो, याला आपण मागणी म्हणतो, याला आपण एंगेजमेंट म्हणतो. पण पवित्र शास्त्र बायबल मध्ये जो शब्द आपल्याला आढळतो, इंग्लिश मध्ये तो शब्द आहे बिट्रोथल, मराठीत तो शब्द आहे वागदान किंवा वांगनिश्चय. वागदान या शब्दाचाच त्या शब्दाला जोडून असलेला शब्द आहे वांगनिश्चय. अनेक जण त्याला वाढ निश्चय म्हणतात, अनेक जण त्याला वाघ निश्चय म्हणतात, पण वांगनिश्चय, वागदान हा तो शब्द आहे. आणि एका नवीन जोडप्याच्या जीवनामध्ये त्यांच्या लग्नाच्या दिवसाच्या अगोदर या प्रकारे आपण सर्वजण येणं आणि या ठिकाणी ह्या विधीला पार पाडणं, या सर्व गोष्टींची काय गरज आहे? कशाला पैसा खर्च करायचा? कशाला आणखी एक सेरेमनी, आणखी एक कार्यक्रम आपण ठेवायचं? कशाला एवढ्या लोकांना दोनदा बोलवायचं? अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. ते म्हणतात, बंधू सगळं निश्चित झालं ना, आपण डायरेक्ट काय करूया, लग्न करूया. पण वांगनिश्चय विधी एका विश्वासणाऱ्यांच्या मंडळीमध्ये आपण का पाहतो? या गोष्टीकडे पाहत असताना वांगनिश्चय विधीबद्दल 3 गोष्टी आपल्या समोर ठेवू इच्छितो, जे आपल्याला या 3 वाक्यांमधून दिसून येतात. जेव्हा आपण 2 करिंथ 11 वचन 2 वाचतो, या ठिकाणी पहिली गोष्ट जी आपण पाहणार आहोत ते आहे या ठिकाणी सांगितलेली साक्ष. आताच तुम्ही दोन्ही बंधुजनांची साक्ष ऐकली, त्याच साक्षीबद्दल आपण काही बोलणार आहोत. पौल म्हणतो, कारण तुम्हा विषयी माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मूळ भाषेमध्ये तुम्हा विषयी माझी ईर्ष्या ईश्वर प्रेरित ईर्ष्या आहे असं पौल म्हणतो. एक साक्ष तो त्या ठिकाणी देत आहे. वांगनिश्चयामध्ये असलेली साक्ष, पहिली बाब. दुसरी गोष्ट, फक्त वांगनिश्चयामध्ये असलेली साक्षच नाही,
पण वाङ्निश्चयामध्ये असलेली संमती, वचन त्याच वचनामध्ये दुसरा भाग, मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे. आज पवन आणि प्रतीक्षा यांची संमती घेऊन त्यांचा वाङ्निश्चय होणार आहे. तर पहिली बाब साक्ष, दुसरी बाब एक संमती, आणि तिसरी आणि शेवटची बाब जी आहे, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. सादर करणे. या ठिकाणी आज या वेळेमध्ये काही वेळेनंतर जेव्हा प्रभूचे दास वाङ्निश्चय विधी पार पाडतील, या 3 गोष्टी आपण आपल्या समोर पाहणार आहोत. 1 साक्ष, 2 संमती, 3 सादर करणे. आणि एका वाङ्निश्चय विधीमध्ये या 3 गोष्टींचा समावेश आहे आणि या 3 गोष्टी असणं खूप गरजेचे आहेत. या ठिकाणी जरी पौल ज्या गोष्टी बोलत आहे तो एका वाङ्निश्चय होणाऱ्या पुरुषाचा आणि स्त्रीचा उदाहरण घेत आहे आणि तो म्हणत आहे की त्यांचा किंवा त्यांची तुलना मी ख्रिस्त आणि मंडळी सोबत करू इच्छितो. आणि पौल असं म्हणत आहे जणू मी तुमचा बाप आहे, कारण पौलाने त्या मंडळीमध्ये असलेल्या लोकांना प्रभूकडे आणलं. तर तो म्हणतो मी एक बापाचं कर्तव्य पार पाडत आहे. काय करत आहे? मी तुमचे एका पती बरोबर वाग्दान करत आहे. पौल म्हणतो विश्वासणाऱ्यांना की मी तुमचे ख्रिस्तासोबत वाग्दान वाङ्निश्चय करत आहे. आणि आज म्हणून त्याचप्रमाणे पौल ज्या गोष्टीची उपमा घेत आहे तेच पाहत असताना या ठिकाणी दोन्ही आईवडिलांना आपण पाहत आहोत, या ठिकाणी मंडळीला पाहत आहोत, प्रभूच्या दासांना पाहत आहोत. स्वतः प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. जरी प्रभू आपल्याला दिसत नाही तरीही तो प्रभू आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि त्या परमेश्वराच्या समोर त्या मंडळीच्या सहभागितेमध्ये त्या आईवडिलांच्या सोबत आज नियुक्त वर असलेला पवन आणि नियुक्त वधू असलेली प्रतीक्षा हे दोघे या ठिकाणी एकमेकांसोबत काहीतरी वचने एकमेकांना देणार आहेत, काहीतरी एक करार ते प्रस्थापित करणार आहेत. आणि म्हणून आजच्या या दिवसाबद्दल पाहत असताना पहिली आणि महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो ती आहे साक्ष. नंतर तुम्ही पाहाल प्रभूच्या दासांनी एक पेपर या ठिकाणी आणला आहे, वाङ्निश्चय पत्र म्हणून घोषणा पत्र. त्या घोषणा पत्रामध्ये आजच्या वाङ्निश्चयाबद्दल काही गोष्टी लिहिल्या आहेत. नियुक्त वर आणि नियुक्त वधू यांची स्वाक्षरी घेतली आहे, त्यांच्या वडिलांची स्वाक्षरी घेतली आहे आणि त्यासोबत दोन्ही बाजूने 2-2 साक्षीदार त्यांच्या स्वाक्षरी देखील या ठिकाणी घेतल्या आहेत. हे सगळं फॉर्मॅलिटी आहे का? फक्त आपण करण्यासाठी करत आहोत का? नाही. या सर्व गोष्टींमागे खूप महत्वाची एक बाब आहे. ते सांगण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो पवित्र शास्त्र बायबलच्या काळामध्ये जुन्या करारामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल, जेव्हा एका व्यक्तीचा वाङ्निश्चय होत होता, म्हणजे एका व्यक्तीचं लग्न होण्या अगोदर जेव्हा त्यांच्या बिट्रोथल साठी, त्यांच्या मागणीसाठी, वाङ्निश्चयासाठी जेव्हा ते सोबत येत असत, त्या अगोदर दोन्ही वडील जे होते म्हणजे नियुक्त वराचे वडील आणि नियुक्त वधूचे वडील हे आपापसात अगोदर बोलत असत. मग त्यांनी सांगितलेली बाब त्या नियुक्त वराला आणि त्या नियुक्त वधूला ते सांगत असत. ते आपल्या आई वडिलांची ती बाब ऐकून ते स्वीकारत असत आणि जेव्हा त्या दोघांची संमती प्राप्त होती तेव्हा ते त्या ठिकाणी असलेले जे पुढारी आहेत, जे वडीलजन आहेत, त्या ठिकाणी फाटकाजवळ जाऊन त्यांच्याशी ते बोलत असत आणि त्यानंतर त्यांचा वाङ्निश्चय होत असे. वाङ्निश्चय होत असताना ते एकमेकांसोबत नेहमीसाठी वचन देत होते. जरी जुन्या करारामध्ये आपण वाङ्निश्चयाबद्दल क्वचितच वाचतो तरीही ज्या ज्या ठिकाणी त्याबद्दल आपण वाचतो सर्व ठिकाणी एक बाब आपल्या समोर खूप क्लिअर आहे, एक बाब आपल्या समोर स्पष्ट आहे. ती ही वाङ्निश्चय विधी ही एक महत्वाची विधी आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आलेलो असताना या ठिकाणी आपण साक्षीदार म्हणून आलो आहोत. कोणाची साक्ष? त्या दोघांची साक्ष, पवन आणि प्रतीक्षा, आजचा नियुक्त वर आणि आजची नियुक्त वधू यांची साक्ष महत्वाची आहे. कोणती साक्ष? आजपर्यंत हे आपापल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारे जीवन जगले,
आपल्या कामाच्या ठिकाणी असो, घरामध्ये असो, मंडळीमध्ये असो, ते प्रभू सोबत एक आहेत का? ते एक चांगलं जीवन जगत आहेत का? त्यांचं या ऐवजी दुसऱ्या कोणासोबत काही संबंध आहे का? या सर्व गोष्टी आपण का पाहत असतो? कारण वांगनिश्चय विधी जेव्हा होत असते त्या विधीमध्ये, आजच्या या विधीमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री संपूर्ण जीवन एकमेकांसोबत राहण्यासाठी निश्चय करणार आहेत. आणि ह्या निश्चयामध्ये, या साक्षीच्या वेळेमध्ये 3 बाबी या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. पहिली गोष्ट, या ठिकाणी साक्ष देण्यासाठी पहिली बाब, आई वडिलांनी त्या मुलाचं आणि त्या मुलीचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे. जर त्यांनी त्यांना प्रभूच्या भयामध्ये, भीतीमध्ये वाढवलं नाही, जर त्यांनी त्यांना प्रभूच्या मंडळीमध्ये आणलं नाही, जर त्यांनी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चुकीच्या बाबी, चुकीच्या गोष्टी, जर त्यांनी त्या गोष्टींकडे कानाडोळा केला, प्रभू म्हणतो की तुम्ही एक चांगली साक्ष ठेवत नाहीत. मी प्रभूचे आभार मानतो, कारण पवन असो की प्रतीक्षा असो, या दोघांना या स्थानिक मंडळीमध्ये प्रभूने वाढवलं. आणि ह्या ठिकाणी असताना जरी पवन आता पुण्यामध्ये आहे, जरी प्रभू त्या ठिकाणी त्याचा उपयोग करत आहे, त्याच्या कामाच्या ठिकाणी तो आहे, तरी प्रभू जीवनाच्या अनेक उंच सखल परिस्थितीमधून दोघांना प्रभूने मंडळी सोबत एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूने सहाय्य केलं. आणि ती महत्वाची बाब आहे. आणि प्रभू तेच म्हणतो, पहिली बाब एका आई वडिलांनी आपल्या जीवनामध्ये एका लेकराच्या लहानपणापासून मनामधून बिंबवून घ्यावी की त्या कोऱ्या कागदावर जे काही आपण लिहितो तेच नंतर जगाला दिसणार आहे. वयाचे 20, 25, 28 कितीही वर्ष असो, ते सर्व वर्ष आई वडिलांनी त्या घरामध्ये त्या लेकरांना कोणत्या रीत्या वाढवलं, खूप महत्वाची गोष्ट आहे. जर माझ्या लेकराला मी सर्व गोष्टी करण्यासाठी स्वतंत्रता देतो, स्वातंत्र्य देतो, देवासोबत, देवाच्या गोष्टींसोबत जास्त वेळ जर ते घालवत नाही, जर मित्रमैत्रिणींसोबत, टीव्ही समोर, इंटरनेट समोर, सोशल मीडियावर हवं तसं जीवन जगत असतील, आपण म्हणू शकणार नाही की त्यांची साक्ष बरोबर आहे. आपण म्हणू शकणार नाही की त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं संगोपन प्रभूच्या भयामध्ये केलं. एका आई वडिलांसाठी या ठिकाणी बसलेले सर्व आई वडील, आपल्या सर्वांसाठी ही बाब खूप महत्वाची आहे की आपल्या लेकरांना त्यांची साक्ष चांगली व्हावी म्हणून त्यांचं संगोपन आपण प्रभूच्या भयामध्ये, प्रभूच्या भीतीमध्ये, प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या मंडळीमध्ये आपण करावं. बाकी सर्व गोष्टी प्रभू देईल, पण त्यांच्या जीवनात संगोपन मात्र आपल्या जीवनामध्ये मंडळीच्या अधीनतेत, प्रभूच्या वचनाच्या अधीनतेत झालं पाहिजे. फक्त तेवढंच नाही, पण दुसरी गोष्ट, आई वडिलांचा सहभाग. त्याच साक्षीमध्ये आई वडिलांच्या सहभागितेचा खूप महत्व असतो. पहिली बाब आपण पाहिली त्यांची साक्ष. त्या साक्षीमध्ये आपण पाहिलं त्यांचं संगोपन आई वडिलांनी केलं पाहिजे, तरच चांगली साक्ष होईल. दुसरी बाब, त्यांच्या साक्षीमध्ये आई वडिलांनी फक्त त्या ठिकाणी संमती दाखवावी एवढंच नाही, पण त्यांचा सहभाग त्या वांगनिश्चय विधीमध्ये, त्या साक्षीमध्ये असावं. का मी असं म्हणत आहे? कारण आज अनेक लोक आई वडिलांना सोडून स्वतः निर्णय घेण्यासाठी पुढे जात असतात. आजच्या ह्या काळामध्ये एक मुलगा एका मुलीला पाहतो, तो म्हणतो मला ती मुलगी आवडली, तो आई वडिलांना सांगतो माझी इच्छा आहे की मी हिच्यासोबत लग्न करावं, ती म्हणते माझी इच्छा आहे मी याच्यासोबत लग्न करावं, मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार नाही. आणि मग आई वडील येऊन वडिलांना सांगतात किंवा सेवकांना सांगतात, ब्रदर ही तर प्रभूची इच्छाच होती. प्रभूची इच्छा होती का? नाही. कोणाची इच्छा होती? त्या मुलाची इच्छा होती. कोणाची इच्छा होती? त्या मुलीची इच्छा होती. आणि आई वडिलांनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्या मुलाने आणि मुलीने त्यांच्या जीवनामध्ये घेतलेल्या त्या निर्णयामुळे ते काहीच बोलू शकत नाही, त्यांना शांत राहावं लागतं. पण प्रभूची स्तुती असो, कारण आताच ऐकल्याबद्दल ह्या वांगनिश्चय विधीच्या अगोदर वडिलांनी मंडळीच्या वडीलजनांसोबत, सेवकांसोबत मिळून निर्णय घेतला आणि त्यामुळे ही साक्ष आज आपल्या समोर याप्रमाणे आली आहे. त्याबद्दल प्रभूचे आभार मानूया.
त्यांच्या साक्षीमध्ये उभयत्यांचं संगोपन, दुसरी गोष्ट त्यांच्या साक्षीमध्ये आई वडिलांचा सहभाग, पण तिसरी बाब आपल्या सर्वांसाठी आहे. त्यांची साक्ष राखण्यासाठी एक आई वडिलांनी आतापर्यंत संगोपन करण्याची गरज होती. त्यांची साक्ष राखण्यासाठी दुसरी बाब आपण पाहिली, आई वडिलांनी ह्या लग्नाच्या निर्णयामध्ये सहभाग दाखवणं, पुढाकार घेणं ही बाब गरजेची होती. पण तिसरी आणि महत्वाची बाब, तुम्ही आणि मी जे काही संवाद करतो ते या उभयत्यांच्या हितासाठी असावे, यांच्या वाईटासाठी नाही. आज या जगामध्ये अनेक लोकांना जेव्हा आपण पाहतो, कोणाचं चांगलं झालं त्यांना ठीक वाटत नाही. त्यांच्या जीवनामधून काही ना काहीतरी काढून, काही ना काहीतरी बोलून त्यांचं जीवन ते बर्बाद करू पाहतात. आपल्या जीवनामध्ये एक बाब निश्चित करून आपण ठेवावं, फक्त हे आई वडील या ठिकाणी साक्षीदार आहेत एवढंच नाही, फक्त प्रभूचे दास आणि वडीलजन या ठिकाणी साक्षीदार आहेत एवढंच नाही, फक्त नातेवाईक साक्षीदार आहेत एवढंच नाही, आपण सर्वजण आज या ठिकाणी साक्षीदार म्हणून आहोत. आणि जे काही आपण ह्यांच्याबद्दल बोलतो त्यामध्ये फक्त सुसंवाद दिसावं, त्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह डायलॉग दिसावे. कोणतीही गोष्ट जे देवाने जोडलं आहे त्याला तोडण्यासाठी कोणीही काही बोलू नये, कोणीही काही सांगू नये. हो, जर पाप असेल, जर पापाबद्दल पुरावा असेल तर त्या गोष्टी आपण नक्की मंडळीच्या वडीलजनांना किंवा सेवकांना सांगितलं पाहिजे. पण एका उभयत्यांच्या जीवनामध्ये जर प्रभू त्यांना एक करत असेल, सैतानाचं काम करून त्यांचे दोन भाग करणं ही खूप चुकीची बाब असेल, तर प्रभू आपलं सहाय्य करो. त्यांची साक्ष पाहत असताना ह्या तीन गोष्टी मनात ठेवूया. दुसरी गोष्ट, फक्त त्यांची साक्षच नाही, पण या ठिकाणी पवन आणि प्रतीक्षा तुमची संमती घेतली जाणार आहे. ऐकत आहात का? जेव्हा आपण संमती म्हणतो, पवन, संमती फक्त तू बोलण्यासाठी तिला बोलत आहेस एवढंच नाहीये. संमती म्हणजे तू तिच्यासोबत एक करार करत आहेस. प्रतीक्षा, तू देखील पवन सोबत एक करार करणार आहेस. आणि करार या शब्दाचा अर्थ जर आपल्याला कळत नसेल, करार म्हणजे दोन लोक साक्षीदारांसमोर एकमेकांना वचन देतात. तुम्ही म्हणाल की अरे करार तर आपण लग्नाच्या वेळेमध्ये करतो, वांगनिश्चयाच्या वेळेत आपण करार थोडी करतो, आपण फक्त एकमेकांसोबत निश्चय करत आहोत, एकमेकांची संमती पाहत आहोत. माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये जेव्हा कधी एका पुरुषाचा आणि एका स्त्रीचं वांगनिश्चय होत होतं, त्या वांगनिश्चयामध्ये असं मानलं जात होतं की त्या दिवसापासून ती स्त्री त्या पुरुषाची पत्नी आहे. फक्त पती आणि पत्नी सारखं त्यांना जगण्याची परवानगी नव्हती. म्हणजे त्यांनी आपल्या मनामध्ये वांगनिश्चयाच्या दिवसापासून लग्नाच्या दिवसापर्यंत काय करायचं आहे, स्वतःची तयारी करायची आहे. आतापर्यंत प्रतीक्षा आपल्या घरामध्ये मोठी मुलगी असेल, आतापर्यंत पवन आपल्या घरामध्ये मोठा मुलगा असेल, पण त्यांच्या घरामध्ये त्या रोल मधून त्यांना आता एक दुसरं रोल स्वतःच्या जीवनात घ्यायचा आहे. पवनला एका नवीन कुटुंबाचा मस्तक व्हायचं आहे. प्रतीक्षाला त्याच नवीन कुटुंबामध्ये एका पत्नीचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. त्यांनी दोघांनी मिळून एक नवीन कुटुंब सुरू करायचं आहे. आणि त्यासाठी तयारी आपल्या जीवनात असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात हा करार आजपासून कराल की मी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीबद्दल, दुसऱ्या कोणत्याही पुरुषाबद्दल बोलणार नाही, त्यांना माझ्या जीवनात आणणार नाही. मी जरी या अगोदर दुसऱ्या पुरुषांशी बोलत होते, चॅट करत होते, मी नाही करणार. आणि जर करत होते ती देखील चुकीचीच बाब आहे, पण आपण आपल्या जीवनामध्ये ही बाब बिंबवून ठेवावी. काय? मी तुमच्या ऐवजी, मी तुझ्या ऐवजी कोणालाही पाहणार नाही, कोणासोबत जाणार नाही, कोणासोबत नातं ठेवणार नाही, कारण आपण एकमेकांसोबत या ठिकाणी संमती देऊन करार प्रस्थापित करत आहोत. प्रभू सहाय्य करो. कारण आज मी सांगितल्याप्रमाणे संमती करत असताना
दोन गोष्टी आपल्याला मनामध्ये ठेवल्या पाहिजे. एक आहे निवडणे आणि दुसरी गोष्ट आहे निश्चय करणे. आजच्या ह्या विधीला वांग निश्चय यासाठी म्हटलं आहे कारण या ठिकाणी ज्या गोष्टींचा निर्णय कुटुंबांनी मंडळी सोबत घेतला त्यामध्ये नियुक्त वर आणि नियुक्त वधू यांनी संमती दाखवली. त्यामुळे आज आपण या ठिकाणी वांग निश्चयासाठी आलो आहोत. पण आज जर तुम्ही जगाकडे लक्ष दिलं, एंगेजमेंट पाहिले, सोशल मीडियावर जे एंगेजमेंट सेरेमनी पाहिले, काय करतात आजची मुलं, आजच्या मुली एक डेस्टिनेशन वर जातील, त्या ठिकाणी आजूबाजूला खूप काही ते ठेवतील, काही चांगले फुलं ठेवतील, कोणीतरी म्युझिक प्ले करेल आणि त्या ठिकाणी तो एका गुडघ्यावर येईल, रिंग काढेल, तिला दाखवेल आणि म्हणेल विल यू मॅरी मी. ती म्हणेल हो आय विल मॅरी यू. आणि त्या ठिकाणी त्यांचं एंगेजमेंट झालं आता ते म्हणतात आणि मग ते फोटो टाकतात, वी गॉट एंगेज्ड. सोशल मीडियावर चेंज करतात स्टेटस, वी गॉट एंगेज्ड. पण माझ्या प्रियांनो, एंगेजमेंट आणि वांग निश्चय याचं महत्व खूप त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. त्यामध्ये एका पुरुषाने एका स्त्रीला निवडणं, एका स्त्रीने एका पुरुषाला निवडणं आपण कुठेही पाहत नाही. पवित्र शास्त्र बायबलच्या आधारावर एका पुरुषाने एका स्त्रीला निवडणं आणि एका स्त्रीने एका पुरुषाला निवडणं याला आपण जार कर्म म्हणतो. ते स्वतःच्या डोळ्याकडे पाहून, स्वतःच्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहून जर निर्णय घेत असतील, एकमेकांना निवडत असतील तर ते त्या ठिकाणी जार कर्म करत आहे प्रभू म्हणतो. एका परस्त्रीकडे तू कधीही वाईट दृष्टीने पाहू नये प्रभू म्हणतो. मग निवड कोण करत आहे? या दोघांची निवड कोण केली पाहिजे? एक, परमेश्वर त्यांचं निवड करतो. दुसरी गोष्ट, आई वडील मंडळीच्या अधीनतेमध्ये ती निवड करतात आणि त्यामध्ये या दोघांची फक्त संमती असते, या दोघांचा फक्त निश्चय असतो. निवड नियुक्त वर आणि नियुक्त वधूच्या हातात नाही. जर तुम्ही विचार करत असाल, जर तरुण आणि तरुणी जे या ठिकाणी बसले आहेत, तुम्हाला वाटत असेल मी एका व्यक्तीला निवडेल, वडीलजनांना जाऊन सांगेल की असं असं आहे, ती देखील तारण प्राप्त झालेली आहे, मी देखील तारण प्राप्त झालेलो आहे, आम्ही लग्न करूया. माझ्या प्रियांनो, त्यामध्ये प्रभूची इच्छा नाहीये. प्रभू म्हणतो वांग निश्चय विधीची गरज आहे. वांग निश्चय मध्ये तुम्ही नाही आहेत निवडणारे, निवडणारा परमेश्वर आहे. निवडणारे प्रभूच्या मंडळीमध्ये असलेले वडीलजन, प्रभूचे सेवक, ज्यांना प्रभू ती प्रेरणा देतो, आत्म्याचं मार्गदर्शन देतो, ते आहेत. तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही फक्त जर तुमचा होकार असला तर संमती द्यायची आहे. फक्त तुमच्या त्या संमतीचा निश्चय या ठिकाणी केला जातो आणि तीच बाब आपण या ठिकाणी पाहतो. एक, या ठिकाणी असलेली साक्ष. दोन, या ठिकाणी असलेले संमती. तीन, या ठिकाणी आपण काय सादर करत आहोत. माझ्या प्रियांनो, जरी या ठिकाणी एवढे लोक आपण बसलेलो आहोत, पण आपल्यामध्ये आज जिवंत देव परमेश्वराची उपस्थिती आहे. आपण मंडळीच्या नात्याने या ठिकाणी आहोत. आपण त्या प्रभूला प्रथम स्थान दिलं आहे. जरी या ठिकाणी असलेले प्रभूचे सेवक आणि वडीलजन सगळे व्यासपीठावर असतील, तरीही परमेश्वराची समक्षता आपल्यामध्ये आहे आणि परमेश्वरासमोर पवन आणि प्रतीक्षा तुम्हा दोघांना एक निश्चय करायचा आहे. तो हा, मी स्वतःला आज प्रभू समोर सादर करत आहे. कोणत्या रीत्या तुम्ही सादर करणार आहात स्वतःला? बघा, 2 कोरिंथ 11:2 याचा शेवटचा भाग, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. एका तरुणाच्या आणि तरुणीच्या जीवनामध्ये त्यांचं कौमार्य, त्यांची वर्जिनिटी, आज फक्त नावासाठी अनेक लग्न पत्रिकांमध्ये कुमार लिहिलं जातं, अनेक लग्न पत्रिकांमध्ये कुमारी लिहिलं जातं. ते मूळरित्या पाहता, वास्तविकरित्या पाहता ते त्या कौमार्याच्या अवस्थेत नसतात. अशा वाईट एका जगामध्ये आपण जगत आहोत. जेव्हा
तरुणांना लग्नापर्यंत स्वतःचं कौमार्य जपून ठेवणं हे योग्य वाटत नाही, ते आउट ऑफ फॅशन झालं आहे असं म्हणतात. पण माझ्या प्रियांनो, आज तुम्हाला प्रभू समोर स्वतःला सादर करायचं आहे. प्रभू, माझ्या लग्नाच्या दिवसापर्यंत मी आपलं कौमार्य जपून ठेवेल. कारण प्रभू म्हणतो लग्न सर्वात आदरणीय आहे. का ते आदरणीय आहे? कारण त्या लग्नामध्ये जार, कर्मी आणि व्यभिचारी यांचा कोणताही भाग नाही. प्रभू म्हणतो लग्नाचं अंतरुण हे शुद्ध असलं पाहिजे, साफ असलं पाहिजे. आणि म्हणून एका पती आणि पत्नी यांच्या जीवनामध्ये त्यांनी ही बाब बिंबवून ठेवावी की आपण एकमेकांसोबत संमती करून साक्षीदारांसमोर बसवून या ठिकाणी प्रभूला स्वतः सादर करत आहोत, प्रभू समोर स्वतःला सादर करत आहोत. माझ्या प्रियांनो, विशेषरित्या तुम्ही ऐकण्याची गरज आहे. पवन आणि प्रतीक्षा खूप गंभीर बाब आहे. कारण तुम्ही तुमचं जीवन एकमेकांसोबत जगणार आहात आणि आजच्या दिवसापासून तुमच्या लग्नाच्या दिवसापर्यंत जरी तुमचा वाग्निश्चय झाला असेल, जरी प्रभूच्या दासांनी सांगितलं की प्रभूच्या दृष्टिकोनातून तुम्ही पती व पत्नी असे आहात, तरीही तुम्हाला तुमच्या लग्नाच्या दिवसापर्यंत एकमेकांसोबत कोणताही संबंध ठेवणं हे अयोग्य आहे. तुम्ही एकमेकांसोबत जे संबंध ठेवतात ते लग्नानंतरचे संबंध फक्त लग्नानंतर असले पाहिजे. त्या अगोदर तुम्ही फक्त एक नियुक्त वर आणि एक नियुक्त वधू आहात. योसेफ आणि मरिया यांचे एक सुंदर उदाहरण आहे. योसेफ आणि मरियाच्या जीवनाबद्दल जर तुम्ही पाहाल, योसेफ हा एक नीतिमान व्यक्ती होता असं म्हटलं आहे. मरियाबद्दल पण असं लिहिलं आहे ती एक कुमारी होती. जरी त्यांच्या जीवनामध्ये प्रभूची योजना वेगळी होती तरी त्या दोघांचा निर्णय, त्या दोघांचा निश्चय जर तुम्ही पाहिला, तुम्हाला एक गोष्ट कळून येईल. त्यांना एकमेकांप्रती एवढं प्रेम होतं की ते एकमेकांपासून स्वतःला जपून ठेवत होते. अरे लग्न होणारच आहे ना, काय फरक पडतं, लग्नापर्यंत कशाला वेट करायचं. अनेक लोकांनी असे चुकीचे निर्णय घेऊन नंतर त्यांच्या जीवनामध्ये खूप त्रास, खूप दुःख, खूप कष्ट आले आहेत. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही दोघांनी तुमच्या लग्नाच्या दिवसापर्यंत काय करावं, फक्त एकमेकांसोबत जगण्याची तयारी करावी. एकमेकांना आणखी ओळखण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. आता वाग्निश्चयाच्या दिवसापासून लग्नाच्या दिवसापर्यंत प्रभू समोर स्वतःची तयारी कशासाठी? मी एक शुद्ध कुमार आणि कुमारी या नात्याने परमेश्वरासमोर स्वतःला सादर करेल. प्रभूची इच्छा ती आहे. माझ्या प्रियांनो, बंद करण्या अगोदर समारोपाच्या शब्दांमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. आपण सर्व साक्षीदार आहोत हे म्हटलं. या ठिकाणी या दोघांची संमती घेतली जाईल ते देखील मी म्हटलं. आई वडिलांसमोर, मंडळीसमोर, साक्षीदारांसमोर एकमेकांची संमती देऊन वाग्निश्चय विधी पार पाडेल ते देखील मी म्हटलं. पण त्या सर्व गोष्टीनंतर परमेश्वरासमोर ते एकमेकांना सादर करणार आहेत ते देखील आपण ऐकलं. पण एक महत्वाची गोष्ट सांगू का? या ठिकाणी पाऊल ज्या गोष्टींकडे लक्ष देत आहे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष मी वेधू इच्छितो. पाऊल म्हणतो माझं एक काम आहे. मी तुम्हासाठी एक आध्यात्मिक बाप म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो. पाऊल लोकांना म्हणत आहे, मी तुम्हाला ख्रिस्तासमोर एक शुद्ध कुमारी म्हणून सादर करण्यासाठी दैवी ईर्ष्येने मी त्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे जन्माने पापी आणि कर्माने महापापी आहोत. आपलं जीवन पापाने बरबटलेलं आहे आणि प्रभूची इच्छा आहे की या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने शुद्ध व्हावं. तुम्ही म्हणाल, ब्रदर एवढे पाप केले, एवढे चूक केल्या, एवढ्या चुका केल्या, ह्या सर्व गोष्टींमधून मी कसं शुद्ध होणार?
कितीही काहीही चांगली कृत्य केली तरीही मी शुद्ध होऊ शकत नाही. कितीही उपवास केल्या, कितीही प्रभूला दान दिलं, कितीही तीर्थाला गेलो, कितीही काही केलं, काहीही होत नाही. काय करू मी? एवढं पाप माझ्या जीवनात आहे, एवढं खोटं बोललो, एवढ्या व्यसनांमध्ये गेलो, एवढ्या वासनांमध्ये जीवन जगलं. प्रभू काय म्हणतो माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, काय होईल? तुमच्या व तुमच्या घराण्याचं तारण होईल, प्रभू म्हणतो. या कुटुंबांना तर आपण या ठिकाणी पाहत आहोत माझ्या प्रियांनो, पण प्रभूची इच्छा आहे की या संपूर्ण घराण्यांनी प्रभूकडे यावं, त्यांनी पापांची क्षमा प्राप्त करावी. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या व माझ्या पापासाठी कालवरीच्या वधस्तंभावर मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तुमचे व माझे पाप, तो पाप रहित असून त्यांनी स्वतःवर घेतलं आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या पापावर, मरणावर विजय प्राप्त करून तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. इतिहास पुष्टी देत आहे. आणि पवित्र शास्त्र बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जर मी माझे पाप कबूल करेल, जर मी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार करेल, तर तो मला सार्वकालिक जीवन देईल, मला पापांची क्षमा देईल. आणि तो म्हणतो तुमचे सर्व पाप मी विसरून जाईल. जणू तो तुम्हाला व मला त्याच्या रक्ताने शुद्ध करून, पांढर शुभ्र करून एक सुंदर कुमारी म्हणून आपल्या समोर, देवासमोर सादर करण्यासाठी तयार करेल. आणि बौलासारखं माझं देखील आज ते कर्तव्य आहे. जर आज या ठिकाणी कोणी असेल ज्यांनी आतापर्यंत आपण आपल्या पापांची क्षमा मागितली नाही, आतापर्यंत तारण प्राप्त केलं नाही, प्रभूची इच्छा आहे की आपण पापांची क्षमा प्राप्त करावी, आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करावं. प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू व तारणारा आहे असं त्यांनी स्वीकार करावं. कारण जेव्हा आपण तसं करतो, एक दिवस जेव्हा प्रभू पुन्हा येईल, आपल्याला स्वर्गात नेईल, तेव्हा एका शुद्ध कुमारी सारखं या संपूर्ण मंडळीला, आपल्या सर्वांना प्रभू उभं करेल. या जगामध्ये कौमार्य एकदा गेलं तर पुन्हा येत नाही, ही वास्तविकता आहे. लोक खूप काही करण्याचा प्रयत्न करतात, आता त्या गोष्टी बोलू शकत नाही, पण कौमार्य पुन्हा परत प्राप्त होत नाही. पण प्रभूची स्तुती असो, कारण पापांनी बरबटलेले तुम्ही आणि मी, तुम्हाला व मला आध्यात्मिक कौमार्य मात्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने देऊ शकतो. आणि पवन आणि प्रतीक्षा यांच्यासोबत आमच्या सर्वांची तीच इच्छा आहे की प्रभूने तुम्हाला देखील त्या आध्यात्मिक कौमार्याचा अनुभव द्यावा. आणि प्रभूची वाग्दान झालेली, वांगनिश्चय झालेली मंडळी म्हणून, प्रभूची पत्नी म्हणून, प्रभूची वधू म्हणून तुम्ही देखील त्या मंडळीचे भाग व्हावं अशी प्रभूची इच्छा आहे. प्रभू सहाय्य करो. आजच्या या वांगनिश्चय विधीमध्ये जर आपण आपल्या पापांची क्षमा मागून प्रभूला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार केलं, तो नक्कीच आपल्याला त्या स्वर्गामध्ये एक शुद्ध कुमारी या दृष्टिकोनातून, या रीतीने आपल्याला नेईल. प्रभूची इच्छा आहे फक्त वांगनिश्चय विधी पाहण्यासाठी आपण जाऊ नये, फक्त साक्षीदार होऊ नये, पण त्या ठिकाणी आपण प्रभूचा स्वीकार देखील करावा. प्रभू सहाय्य करो. आजच्या या वांगनिश्चय विधीमध्ये आपण सर्व साक्ष देत असताना ज्या ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात आतापर्यंत घडल्या, प्रभूने ज्या ज्या उंच सकल परिस्थितीमधून त्यांना नेलं, त्या सर्व गोष्टींच्या पश्चात आज प्रभूने या ठिकाणी त्यांना आणलं. आणि प्रभूची इच्छा होती की आज देवासमोर व मंडळी समोर यांचं वांगनिश्चय व्हावं. आणि आपण सर्व साक्षीदार आहोत. त्यांची संमती घेत असताना आपण प्रभूला प्रार्थना करूया, प्रभू या दोघांना सहाय्य कर. आणि पवन आणि प्रतीक्षा एकमेकांना परमेश्वरासमोर शुद्ध कुमारी म्हणून, शुद्ध कुमार म्हणून स्वतःला तुम्ही सादर करा अशी प्रभूची इच्छा आहे. प्रभू तुम्हाला, आपल्या सर्वांच्या कुटुंबांना आणि जमलेल्या सर्व प्रियजनांना या सर्व गोष्टी समजण्यास सहाय्य करो. आमेन. वचनाच्या द्वारे त्याचं गौरव करून घेतलं. आता त्याचं पालन आम्ही करून आमच्या जीवनातून देवाचं गौरव करूया. गंभीर वचन आहे आणि म्हणून हे गंभीररीत्याने आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचं पालन करण्यास, विशेष करून ह्या दोन्ही उभयतांना प्रभू सहाय्य करो. आमच्या जबाबदाऱ्या काय आहेत देवाने त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला स्पष्ट दाखवून दिलेल्या आहे.
जर कोणाला हे वचन ऐकायचं असेल पुन्हा एकदा तर आमच्या समोर रेकॉर्डिंग सुरू आहे. या रेकॉर्डिंग मध्ये हे वचन तुम्हाला बंधू ऑब्री जे आहेत या ठिकाणी बसलेले चार्ल्स ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. युट्यूबवर पण ते अशा प्रकारे ह्या व्हिडिओला टाकत असतात. म्हणून जर कोणाला हे वचन पुन्हा ऐकण्याची इच्छा असेल, काय प्रश्न असतील, ही सभा किंवा हा विधी संपल्यानंतर तुम्ही प्रभूच्या दासांना येऊन भेटू शकता. पुन्हा एकदा आम्ही प्रभूचे आभार मानूया दिलेल्या सुंदरशा वचनाबद्दल. मी विनंती करतो तारखेडा मंडळीतून कांबळे ब्रदर आहेत ते त्या ठिकाणी दिलेल्या वचनाबद्दल प्रभूचे आभार मानतील. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, या भाऊच्या नावाला धन्यवाद देतो, तुझे गौरव करतो. भूमी देवा, आज जे दासाने वाघविषयाच्या विषयी जे वचन देण्यात आलेलं पहा त्याबद्दल तुला धन्यवाद. तुझ्याकडे पहा अवघाने केलेला कोण आणि नेम गोष्टी समोर दे पहा. त्या दासासाठी आज कमी तू सहाय्य केलं, खूप वापरलं वचन तू ऐकण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुझी गौरव पहा. अवघण आणि प्रतीक्षाच्या जीवनात देखील जमा केलेले कार्य तू आतापर्यंत तू तुझ्या भयावर तू ठेवले त्याबद्दल धन्यवाद. तुझी गौरव पहा. आणि आज त्याचा वाघविषयाच्या तू तयार केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील लग्नाच्या दिवसापर्यंत त्याला तयारीत राहण्यासाठी प्रभूसाठी एक कुमारिका म्हणून, एक वधू म्हणून जेव्हा आपल्या प्रभू येईल तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर सादर राहण्यासाठी, त्याच्याबरोबर धैर्याने उभं राहण्यासाठी आम्हाला सहाय्य करतो. जतपर्यंत केलं सर्व सहाय्य कर. तुला धन्यवाद देतो. तुझ्या दासाला वचन देण्यास सहाय्य केलं तुझा बोललीस त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि सर्व मंदिराला वगैरे सेवकांच्या सर्वांना उपलब्ध केलं त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुला जे वाढदिवसाचा ते इथे पूर्ण करत आहे तेव्हा त्यातून तू सहायता मदत करतो. तेव्हा हे सर्व खूप गोष्टी तू ठेवली तेव्हा आमची प्रार्थना म्हणून तू ऐकलीस म्हणून तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद देतो प्रभू देवा. तू तुझा सर्व तुझ्या पायाला ठेवतो. स्वतःला आम्ही तुझ्या हाती देत आहे. प्रार्थना हे त्याच्या गोड नावात केली म्हणून तो आहे. विधीमध्ये पुढे जात असताना आमच्याकडे जे हस्तपत्रिका आहे त्यामधून आम्ही गीत क्रमांक 2 गाऊया. खुदा का वचन किस रीति से हमारे जीवन में कार्य करता है. गीत क्रमांक 2.